परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मराठी शिकण्यासाठी चालकांची धावपळ सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं साकीनाका येथे रिक्षा चालकांसाठी मराठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं। मराठीचे प्रशिक्षणासाठी आतापर्यंत 1700हून अधिक रिक्षा चालकांनी नोंदणी केली। जो रिक्शा पहुंचेगा कि भाई मेरे को कोरोना जाना है कि उत्तर भारतीयों के अन्याय हुआ। जुना जो JR आहे तोच प्रशस्तीपत्र पुढे घेऊन या माझ्या रिक्षा चालकांना मराठी बोलता आलं पाहिजे। माझ्या पॅसेंजरशी बोलताना त्यांनी मराठीत बोललं पाहिजे। या दृष्टिकोनातून शासनाने हा पत्रक काढलेला आहे। या पत्रकचा आधार घेऊन माझ्याकडे एक रिक्षा संघटना आहे। मी स्वतः रिक्षा ड्रायव्हर आहे, त्यामुळे रिक्षा चालकांना जे अडचण होईल त्याला मदत करणं माझं कर्तव्य आहे। त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला विश्वासात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मराठी भाषा प्रशिक्षण केंद्र हे सुरू केलेलं आहे। या ठिकाणी आज 840 लोकांनी सहभाग घेतलेला आहे।